महापुरुषांचे जीवनचरित्र पुढच्या अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरक ठरतात, असे मत उन्नती चौधरी यांनी व्यक्त केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151वी जयंती व स्वर्गीय कुसुमताई मधुकरराव चौधरी यांच्या 32व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या प्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुर्दे, उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. मनोहर सुरवाडे, उपप्राचार्य प्राध्यापिका डॉ. कल्पना पाटील, उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. हरीश नेमाडे यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उन्नती चौधरी यांनी स्वर्गीय कुसुमताईंच्या आठवणी जागृत करून स्त्री शिक्षणासाठी त्यांनी घेतलेला ध्यास याविषयी विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले, तर आभार राष्ट्रीय सण उत्सव समितीचे चेअरमन प्राध्यापक डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी मानले. युगदूत न्यूज लाईव्ह करता राजेश पोद्दार. स्वर्गीय कुसुमताई चौधरी यांची पुण्यतिथी आहे आणि त्यांच्याबद्दल दोन शब्द सांगण्यासाठी सरांनी मला सांगितलं. आता त्यांच्याबद्दल सांगण्याचा अर्थ असा की त्यांना नेमकं काय आवडायचं. आता त्यांची सगळ्यात मोठी रुची जी होती ती शिक्षणामध्ये होती. त्यांचं सुद्धा लहानपणीच लग्न झाल्यामुळे त्यांना पूर्ण हे शिक्षण घेता आलं नाही, पण त्यांचं असं मत होतं की पुरुषांना तर त्या काळी शिक्षण घ्यायला काही अडचण नव्हती, पण स्त्रियांना जी अडचण होती ती अडचण कुठेतरी दूर झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या कामामध्ये खूप जास्त त्यांचं योगदान आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी खूप सारे गोष्टी केलेल्या आहेत. जसं त्या काळामध्ये खेड्यामध्ये स्त्रियांना शिक्षण घेऊ दिलं जात नव्हतं. त्यांनी घरोघरी जाऊन त्यांच्या ज्या घरातल्या सुना होत्या, त्या घरातल्या ज्या मुली होत्या, त्या मुलींना बाहेर काढून त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त केलं. आपले कॉलेजेस तर होतेच, त्या कॉलेजेसमध्ये त्यांच्या ऍडमिशन पासून सगळ्या प्रोसेस त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे तिची शिक्षणाची जी आवड होती ती तिच्यासाठी खूपच महत्वाची होती आणि ती जेव्हा वाढली तेव्हा तिने PhDचा पहिला पेपर दिलेला होता आणि ती खेळोद्याला आणि आली आणि तिला जे हृदयविकारानं चालवलं आणि त्यांचा शिक्षणाचा सगळा खर्च त्यांनी उठवलेला होता. आता त्या पिरियडमध्ये असं झालेलं होतं की एक असा काळ आला की जेव्हा त्या विद्यार्थ्यांना जेवायला काय द्यायचं हे सुद्धा त्यांच्याकडे नव्हतं, तेवढं द्रव्य सुद्धा त्यांच्याकडे नव्हतं. तेव्हा त्यांच्या पत्नीने आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र की जे त्या काळामध्ये उतरवलं जायचं नाही कधी आयुष्यात गळ्यात, म्हणजे पती एक्सपायर झाल्याशिवाय, तर त्यांनी आपलं मंगळसूत्र विकायला दिलं आणि त्या विकलेल्या मंगळसूत्राच्या किमतीमधून वसतिगृहातल्या मुलांना जेवणाचा खर्च मिळाला त्यांचा आणि त्यांचं जेवणाच्या जी हे असते मूलभूत गरज ती त्यांनी त्याच्यातून पूर्ण केली. म्हणजे त्या काळातही लोक किती अवेअरनेस होता शिक्षणाबद्दल हा आपण लक्षात घेऊ शकतो. हा एक क्षण मला आठवला म्हणून मी सहज सांगितलं.